दिवस स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मान्यवरांची मांदी आली खऱ्या अर्थाने आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. पुण्याचे एकदा सर्वांचं सरचं स्वागत आणि आपण जातोय मैदानाच्या दिशेने जिथे सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खुशी 11 संतोष माता अणगावच्या विरोधात आई गावदेवी पिळ्यांचे संघ. आई गावदेवी पिळ्यांच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता खुशी 11 संतोष माता अणगाव टीमला. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राइक इनला उत्तम तर नॉन स्ट्राइक इनला जितेन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यज्ञेश पाटील पहिल्या षटकाकरिता. 3 षटकांचा हा सामना सेमीफायनलचा सामना. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. सेमीफायनल मॅचला सुरुवात होतीये. या मॅचचा पहिला बॉल पहिला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय ऑफ साइडला. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय डीप क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 धाबा पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःचा अकाउंट खुलं करत असताना बॅटर उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाचं खातं इथे मात्र खुलं केलं जात आहे. सुरुवात होतीये धावपळ केला आरंभ शुभ आरंभ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा पहिल्याच बॉलवर. यज्ञेश पाटील पुण्याच्या दगडांच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता उत्तम या बॅटरच्या विरोधामध्ये यावेळेस समोर ठेवलाय. चेंडूला सरळ पाठवला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा सेमीफायनल मधला पहिला सिक्सर 6. स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर समोर ठेवला होता सरळ व्ही क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं 6 धाबेकरिता. यावेळेस लाईन चुकीची घडली. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. अतिरचा भरणार राहील. धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 9 अंकावर धावफलक. पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं तर 8 जमा केल्या. त्यानंतर दर्पणाखाली चेंडू हाताळला गेला. स्वेर चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू टाकण्याकरिता यज्ञेश पाटील. यावेळेस चेंडू अभेत आहे. स्वतः गोलंदाज यज्ञेश पाटील चेंडू खाली येतोय. मोठी सफलता मिळवली जाते. उत्तमला मात्र बाद करण्यात यश आलंय. या गोलंदाजाला लागणारा हा पहिला धक्का. धन्यवाद धन्यवाद. म्हटलं जाताना अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते. फक्त जिद्द पाहिजे. पहिल्याच 2 बॉलवर पाहिलं तर 8 धाबा खर्च झाल्या होत्या. मात्र पुढील चेंडूवर विकेट संपादन केले गेले. मागं काय घडलंय पुढे काय करायचंय हे मात्र मनात घेऊन तुम्हाला काम करावं लागतंय आणि ते काम केलं या गोलंदाजानं यज्ञेश पाटीलनं आणि सफलता मिळवली. उत्तम या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. 9व्या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. खुशी 11 संतोष मतानगाव टीमचा. उत्तम यावेळेस ऑन साइडला ताकद झोकली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेच्या जवळ. जतीन मात्र चांगला झेल संपन्न करत असताना लागणारा हा दुसरा धक्का बॅक टू बॅक. सन्माननीय प्रशांतजी डोंगरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. बॅक टू बॅक 2 झटके. उत्तम बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो सुद्धा परतीचा प्रवास करावा लागलाय आणि यावेळेस न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये मिलिंद मडवी. कमबॅक खूप महत्वाचं असतं. पलटवार आणि सातत्याने ग्रामीण क्रिकेट त्यासाठी जाणला जातोय. आपण पाहतोय माजी उपसरपंच कवाड आणि सदस्य कवाड
प्रशांतजी डोंगरे साहेबांचं शुभ आगमन, आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पलटवार पाहायला मिळतो या षटकामध्ये. पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा जरूर खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र स्ट्रॉंगली कमबॅक पाहायला मिळतंय या षटकामध्ये. यज्ञेश पाटील न्यू बॅटर समोर आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर. आपल्या पावणालमध्ये चुकी करतोय. पुण्याच एकदा बॉलिंग मार्कवर जात असताना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. खुशी 11 संतोष मता अनगाव विपक्षात आपण पाहतोय आई गावदेवी पिळंजे. गोलंदाज तयार. यज्ञेशचा पुढील चेंडू यावेळेस समोर खेळलेत. मिड ऑफचं क्षेत्ररक्षक आहे अमोल पाटील. इथे मात्र चुकी करतोय. अंदाज घेता आला नाहीये आणि त्या दरम्यान मात्र इथे 2 धावा. इथे मात्र झेलची संधी होती. एफर्ट्स खूप महत्वाचे असतात. महत्वपूर्ण सामना आहे आणि इथून मात्र हा झेल सुटलाय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 11 अंकावर धावफलक. गोलंदाजी चांगली होते. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिले 2 चेंडू सोडले तर त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाहीये गोलंदाजानं. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलची अतिकचा बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 12 अंकावर धावफलक. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिल्या दिवसाचा क्वालिफायर विजेता आणि तिसऱ्या दिवसातील क्वालिफायर विजेता. सेमीफायनलचा सामना आपण या 2 संघांदरम्यान पाहतोय. यावेळेस बॅट चेंज आहे. यष्टी रक्षक चेंडू खाली. सागर पाटील कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेटचं इथे मात्र पतन होईल. तिसरी विकेट गमावली आहे पहिल्या षटकामध्ये. पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला तर 8 धावा जरूर जमवल्या होत्या. मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली यज्ञेश पाटीलची आणि त्यानंतर मात्र फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज यज्ञेश पाटीलने आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. खुशी 11 संतोष माता अनगाव टीमची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यश पाटील दुसऱ्या षटकाकरिता. तर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दयानजी पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच अनिल पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. कामगार मित्र दयानंदजी पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष दयानंदजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जितेन आणि संदेश हे बॅटर आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करायची. वेल दौडू नका मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये 12 जमवले गेलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा येतील? त्यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खाली क्षेत्र निवडला गेलाय. इंटू द गॅप चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा दमदार रुबाबदार चौकार. सच्चा मनाचा दादा आहे दिलवाला. धन्यवाद. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 अंकावर धावफलक. स्वागत केलंय गोलंदाज यश पाटीलचं. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय बॅटर जितेन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. यावेळेस चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय. थर्ड मॅन रिझन मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सच्चा मनाचा दादा
ते मजबूत असतील तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसत आहेत. आणि या फलंदाजाला मात्र इथून चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत यश पाटीलच्या विरोधामध्ये. धावफलक पाहिलं तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलं गेलंय. पहिल्या दोन चेंडूवर 8 धावा जोडल्या गेलेत. यावेळेस हाफ ट्रॅकरला मात्र उडवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाकेदार सिक्सर. समाजसेवक भला गुरव भिवंडी धन्यवाद धन्यवाद. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, जणू काय पर्वणीच होती बॅटर करिता. आणि चेंडूला सरळ पाठवलं होतं. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार पाहिला. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना धनंजय पाटील अध्यक्ष यांचं शुभ आगमन होत असताना आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक गोड व्यक्तिमत्व, पिळंजे गावचं हे गोड व्यक्तिमत्व आपण पाहतोय. यावेळेस अजून एक तडाखा येतोय. अजून एक चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाका सिक्सर. प्रदेश अध्यक्ष कामगार सेनेचे एक युवा नेतृत्व धनंजय पाटील यांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस हाफ ट्रॅकर पुण्याचे एकदा क्षेत्ररक्षक आहेत. डीप क्षेत्रात, मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर धावफलक. पहिल्या षटकात पाहिलं तर 12 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज यश पाटील. आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय धनंजय पाटील यांचं आपलं सरस स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस काय घडलंय? अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. संदेशच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड षटकार. सहाने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 39. कमालीची बॅटिंग राहिली आहे दुसऱ्या षटकामध्ये. आपण विचार केला तर 27 धावा खर्च केल्यात. गोलंदाज यश पाटील खूप महागडा ठरलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय महेंद्र शेलार अंतिम षटकाकरिता कमबॅक केलं जाईल का या षटकामध्ये? यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये आणि ते मात्र झेल सोडलाय. जीवनदान मिळतोय बॅटर जितेनला आणि त्यानंतर मात्र फेकी चुकीची राहिली आहे. अजून एक भुगतान करावं लागतंय धावेचं. इथून मात्र 3 धावा फलकावर जोडल्या जातील. 3 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 42. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर सारे धावा खर्च झाल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये सुमार पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे संधी होती बॅटरला बाद करण्याची, तिथे मात्र 3 धावा गिफ्ट झालेत. यावेळेस ऑन साईडला फेवर केला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बंबल झालं, स्वतःला सावरलं गेलं आणि मात्र एकच सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 43 अंकावर धावफलक. आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना, पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना खुशी 11 संतोष मता अनगाव टीम तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना 43 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळी समोर खेळलेत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे
चेंडू खाली, विकेटचं इथे मात्र होईल पतन. आज झाला याचा विकेटचं पतन झालं. जितेन बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय नितीन. पहिल्या चेंडूवर बाद करण्याची संधी होती, मात्र तिसऱ्या चेंडूवर ती संधी चालून आली आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं. धावसंख्या पाहिली तर 43 वर 4 गडी बाद झालीत. गोलंदाज महेंद्र शेलार गोलंदाज ट्रॅकवर. न्यू बॅटर समोर. षटकातील चौथा चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑन साइडला ताकद चोकली गेली आहे, लांबी सुद्धा गाठली गेली आहे. चेंडूला पाठवला गेलाय मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर जाणारा बिगी 6. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे 6च्या बढतीनं धावफलक 49 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. तर मात्र अर्धशतक फलकावर पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला, डिलिव्हर झाला गेलाय. एकंदरीत 5 चेंडू हाताळला गेलेत. अंतिम चेंडू टाकण्याकरिता महेंद्र शेलार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर यज्ञेशनी चांगली गोलंदाजी केली होती, जरूर 12 धाबा त्या षटकामध्ये आल्या, परंतु यश पाटील खूपच मागळा ठरलाय. 27 धाबा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला प्रोटेक्शन आहे स्वर्लिक क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवण्यात यश आलंय, मात्र कॉलिंग खूप महत्वाची राहिली आहे. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि 51 धाबापर्यंत मजल मारता आली आहे. खुशी 11 संतोष माता अनगाव टीमला. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र 52 धाबांचा चेस आई गावदेवी पिळंच्या टीम समोर असेल. आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेबांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो सेमीफायनल सामन्यामध्ये 51 धाबा पहिल्या डावामध्ये. आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये 51 धाबा जोडल्या गेल्या. तर 52 धाबांचा चेस कशा पद्धतीनं आई गावदेवी पेळ्यांचे संघ करेल, की मात्र पहिल्या डावामध्ये ज्या टीमचा गाजाबाजा राहिला दुसऱ्या डावामध्ये त्याच पद्धतीची गोलंदाजी राहील हे आपल्याला ऐकवतील. दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकाल व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर, गणेश पांडव सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 हा सेमीफायनलचा सामना. धन्यवाद. सर्वांनी आदरणीय गोरसेगावचं व्यक्तिमत्व सरपंच सुधीरजी अण्णासाहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सिद्धेश अण्णा गायकवाड यांचं पण थोड्याच वेळा या ठिकाणी आगमन असेल. नक्कीच आपण पाहतोय देखणी स्पर्धा सेमीफायनल मध्ये एका साइडनं टीम अनगाव त्यांच्या अगेन्स्टमध्ये पाहायला मिळते आई गावदेवी पिलंजे. एक टोटल मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. मोठं डोंगर आपण पाहतोय ते आता चढणं शक्य असेल की नाही त्याकरता प्रयत्न पाहायला मिळतील. मात्र या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. गाडी होते तिकडनं. मान्यवरांचं आगमन नक्की तिकडे गाडी येऊ द्या. वेलकम वेलकम वेलकम. कवाड नगरीमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानं पाहू शकाल मान्यवरांचं आगमन झालंय. गोरसेगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व, गोरसेगावचं पहिलं व्यक्तिमत्व सरपंच साहेब या ठिकाणी पाहू शकाल. नक्कीच गोरसेगावचं विद्यमान सन्माननीय सिद्धेशजी अण्णा गायकवाड
सुदेश सन्माननीय आदरणीय गोरसेगावचं पहिलं व्यक्तिमत्व आणि नक्कीच आपण पाहू शकाल सरपंच साहेब गोरसेगावचे सन्माननीय आदरणीय सुधीरजी अण्णा गायकवाड. मात्र या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय या कवाड नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये एवन जोडीकडनं आपलं कुणाजी लसणे आणि मात्र नक्कीच सतीजी जाधव यांच्याकडनं आपलं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. गोरसेगावचं पहिलं व्यक्तिमत्व सरपंच साहेब मान्यवरांचं या ठिकाणी आगमन तर पाहू शकाल सर्वांनी आदरणीय पात्र नक्कीच सिद्धीजी अण्णा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील आपण या मुख्य मंचावरती मानानं सन्मानाने विराजमान व्हा. सेमीफायनल आपण पाहताय मान्यवरांच्या माहिती करता आणि नक्कीच प्रेक्षकांच्या माहिती करता एका साईडने टीम मानगाव तर त्यांना मात्र डिफेंड फेस करण्याकरता टीम आईगावती पिलंजे 18 बॉल आणि विजयाकरता 52 धावांचं लक्ष. यावेळी लो फुटस बॉल जैसी गेन वैसी नसीहत बॉल ऑफ पिकअप न फेकून दिला गेलाय. सरळ स्टँड ऑन डिलिव्हर षटकार 6 धावा. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे अध्यक्ष यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये कॅश प्राइज आहे. या ठिकाणी बिमर चेक केला जाईल. फेअर डिलिव्हर स्वतः मागच्या दिशेनं लो फुटच बॉल फटीपूर्ण पाहू शकला पिकअप न बॉलला रिस्क करून फेकून दिलं गेलं. सर्वात ऑन साईडला षटकार 6 धावा. सेमीफायनल आपण पाहताय आईगाव देवी नक्कीच पिलंज प्रत्युत्तर देण्याकरता सेकंड बॉल परफेक्ट पाहू शकतो. इथे मात्र चांगली डिलिव्हरी केली गेली कमबॅक पाहतोय. विकेट होईल पतन विकेट क्रमांक फर्स्ट बिग बॅटर मिस्टर अमोलला परतावा लागेल आज बॅक टू डग आउट. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश. सफर लंबा है लेकिन वहां तक पहुंचने की जरूरत करनी पड़ेगी कारण अजूनही तुमच्याकडे खूप काय बाकी आहे. सर्व काय हारलं टीम गावदेवी पिलंजे. सेमीफायनल मध्ये चेस करायच्यात 52 धावा या क्लायमॅट मध्ये पाहायला मिळतील. सूर्य देखील आपल्या अस्ताला गेलाय. इथे मात्र डी पॉइंटला खेळायचा प्रयत्न होता. आईस ऑफ द लेन सुंदर चेंडू हाताला गेलाय. इथे मात्र करी आणि या षटक आपण जर पाहिलं शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्ड तुम्ही फलकावरती पाहता नक्कीच 1 विकेट लॉस ऑफ आईगाव देवी पिलंजे सेमीफायनल मध्ये 7 या धावसंख्येवरती 52 धावांचं मोठं टार्गेट. गोलंदाजी मार्कवरती पाहू नक्कीच परफेक्ट जॅक बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. गोल्डन बॉल इज मुवमेंट पाहू शकाल. परफेक्ट ऑन डिलिव्हरी केला गेला बॉलला. बॉल क्रमांक 6 षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र फलकावरती 7 या धावसंख्येवरती. तर विजयाकरता इथे मात्र 12 बॉल 45 स्पीडअप करा कारण फायनल देखील आपल्याला कंप्लीट करायची. थोडं स्पीडअप करायचं. मान्यवरांचं देखील आगमन झालंय आणि एक देखणी स्पर्धा आज अंतिम क्षणामध्ये पाहतोय. कृष्णा 11 कबाड आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 2 मात्र प्रेरणास्थानाने या ठिकाणी मात्र उजाला देण्याचं काम केलं गेलंय. कृष्णा आणि निनाद स्मृती चषक पाहतोय.
लगातार 3 विकेट जर घेतल्या 3 विकेट घेतल्या या गोलंदाजानं गोलंदाज संदेशनं रोहित घरत आणि केदार शेल्लार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. धावत आला होता तो धावता मागच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती. यावेळी परफेक्ट बॉल. अट्रॅक्शन खूप चांगलं होतं. बॅकपट क्रिकेट पाहू शका. बॅटचा फेस देखील उत्तम होता आणि ते मात्र सुपर आणि विकेट विकेट 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 9 या धावसंख्येवरती. अग्रेसिव्हपणा खूप चांगला आहे मात्र अट्रॅक्शन इथे करावा लागेल. टाइम आणि मेकीच वेळचा परिपूर्ण फायदा घेण्याकरता सक्षम असेल का टीम मात्र आई गवदी पिलंजे. आमचे साथे कॉमेंटेटर सुनील पाटील यांच्या गाव देखील त्यांचं तेच आहे पिलंजे. यावेळी एस्ता कव्हरला बॉल परफेक्ट स्टँड ऑन डिलिव्हर बॉलला फेकून दिले गेले जाग्यावरनं. द ब्रँड ऑफ पिलंजे षटकार साधाबा सन्माननीय आदरणीय त्यांची पाटील साहेब यांच्याकडनं 200 रुपये येतात आणि ज्या प्रेक्षकांनी झेल घेतली आहे त्यानिकडे यायचं आपल्याला मग इथे नक्कीच कॅश प्राइज दिली जाईल. एवन जोडीच्या माध्यमातून नक्कीच सतीश जाधव यांच्याकडनं तुम्हाला कॅश दिली जाईल. स्पर्धेबाहेर झेल घेतली आहे आणि त्यांच्याकरता सतीश जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे पहा काय पद्धतीने एवन जोडी या स्पर्धेमध्ये काम करते. एक दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं आयोजन भव्य दिवस स्पर्धा आणि त्याचं नाव देखील आमच्या समजलं पाहिजे जो आमच्यापर्यंत 500 कॅश प्राइज घेऊन आला होता. इथे जाऊया मागच्या दिशेनं चेंडू मात्र निघून चाललाय. सर्व मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला 1 बाउन्स चौकार. अनगावचा नेहम गायकर याला मात्र या ठिकाणी 100 रुपये कॅश प्राइज देताना पाहू शकता नक्कीच कुणाजी लसने आणि सतीश जाधव यांच्याकडनं. तर की जोरदार आल्या काय जबरदस्त मात्र जाता जाता झेल घेतलाय आणि जाता जाता काहीतरी घेऊन जा नक्कीच. जाऊयात मॅचच्या दिशेने घरच्यांसाठी घरचे देखील खुश होतील. तर जाऊयात मॅचच्या ठिकाणी जाऊयात नक्की पाहायला मिळते. आता मात्र 9 मध्ये बनवायच्या 33 धावा. 3 विकेट जर लगातार आल्या किंवा मात्र कशा तरी आल्या तर नक्कीच मात्र नक्कीच जाऊन पाहतो. नक्कीच अनगावकडनं ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यावेळी इनसाइड कव्हर फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये चाललाय. एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न. खूप मोठं टार्गेट होतं गावदी पिलंजे करता सेमीफायनल मध्ये कारण या क्लायमेटमध्ये हे अनुभव आमचा नेहमी सांगून जातो की अशक्य होतील. हवेचा झोन पूर्णपणे स्टॉप झालाय. हवा पूर्णपणे इथे मात्र स्टॉप झाली आहे आणि या दमट वातावरणामध्ये तुम्हाला मात्र मोठे सो खेळायचं आहे तर तुम्हाला टायमिंग प्रॉपर करावा लागेल. तुम्हाला टायमिंगला त्या ठिकाणी महत्व द्यावं लागेल आणि बॅटचा फेस देखील उत्तम वाढावा लागेल. 8 बॉल 31 धावा विजयाकरता यज्ञेश 14 धाव्यांवरती खेळतोय. यावेळी मात्र यज्ञाचा शॉर्ट सिरीज पाहू शकाल. मिस्टामिक सुख चेंडू मध्ये हवेमध्ये आहे पण सर इथे नो बॉल दर्शवताना आज बिमो बॉल आपण पाहतोय. माने सर पाहतो नक्कीच या ठिकाणी फीडचा बॉल 2+1 अशा 3 धावा आणि या 3 धावाच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 8 मध्ये आता बनवायच्यात 28. एक मोठा असतो की या 2 बॉल मध्ये आला तर मॅच पूर्णतः येऊ शकेल. पिलंजे वर्सेस अनगाव यावेळी चांगला सो पाहू शकाल कारण पूर्वीच्या दिशेमध्ये अनगाव गाव आहे तर पश्चिमेच्या दिशेमध्ये रॉडच्या त्या साईडला मात्र पिलंजे गाव आहे आणि मैत्रीपूर्ण संघर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना आता इथे बनवायच्या त्यामध्ये 7 मध्ये 27 26 2 धावा इथे कन्वर्ट केल्या गेल्यात. 26 झाले त्यातून 26 बनवायच्या 7 मध्ये 26. संदेशची गोलंदाजी आज जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधला हिरो आहे. आता इथे नाही की पिलंजेचा बिग बॅटर मिस्टर सायकर एनवरती पाहतो मिस्टर यज्ञेश मॅचला फिनिश करेल का फिनिशिंग पारी करेल का. लो फुटच बॉल इथे परफेक्ट मिडलला बॉल मिस्टामिंग स्टोक्स सेल होईल कॅरी विकेटचं बदन विकेट क्रमांक या ठिकाणी 2. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट आता मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय या स्पर्धेला ज्याने वेळात वेळ देऊन इथे मात्र व्हिजिट दिली आहे आणि मी नक्कीच सेवन जोडीच्या माध्यमातून विनंती करते की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे कारण आपली संस्कृती सांगून जाते हे आपलं महाराष्ट्र आहे. संस्कृती सांगून जाते हे आपण मराठी आहोत. संस्कृती सांगून जाते की मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान हे काय.
गोरसेगावचं विद्यमान पहिलं व्यक्तिमत्व सिद्धीजी अण्णा गायकवाड यांचा मत सत्कार करतील. कुणाजी लसण्याला विनंती करते की आपण माय निशान स्पर्धेत भेट देऊन त्यांना मध्ये या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या नक्कीच कवाड नगरीमधून आपल्याला ही मात्र आठवण दिली जाणार आहे, कारण गोरसेगावचं पहिलं व्यक्तिमत्व सध्या तरी गोरसे गावाचा बोलबाला टेनिस क्रिकेटमध्ये राहिला आहे आणि त्या गावातील पहिले नागरिक व्यक्तिमत्व सरपंच अण्णा पण पाहतो या ठिकाणी. त्यांचं मत या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. इथे मात्र सुपर आणि विकेट विकेट धावसंख्या इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. इथे मात्र पाहू शकाल की पंच दर्शवताना तीन धावा इथे नॉट आउट पाहू शकाल. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवरती आहे. 52 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. नक्कीच आई गदू पिलनचे षटक क्रमांक शेवटचं अंतिम आहे. आता 5 मध्ये 23 बनवायचे आहेत. तर नक्कीच या खेळाडूमध्ये खूप सारी क्षमता आहे. कॅपेबल खेळाडू आहे तो. केव्हा मात्र हार्ड बॅटर करता ओळखला जातो पिलनचे गावातील. यावेळी फ्लॅटर बॉल अजून काय हवं होतं. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. बिग बॅटर मैदानच्या मिस्टर मयूर आलाय. आता इथे मात्र 4 मध्ये 22 विकेटचं बदल आहे. खेळाडूला परतावं लागेल. चला नवीन बॅटर मिर स्पोर्ट्स कवाड बी तयार आहे फायनल करता घरच्या मैदानावरती. सर्व टीम्स आपण समोर या. मिर स्पोर्ट्स कवाड बी आपण या व्यासपीठा समोर. 11च्या 11 खेळाडू केवळ आपण पाहतोय. एक अप्रतिम खेळाडू आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रेडी राहिलाय की ही ट्रॉफी आम्ही जिंकणार हा विश्वास त्याने दर्शवलाय की आमचं मैदान आहे. स्पर्धा देखील आमची आहे आणि ज्युनियर संघाकडनं हे सर्व ज्युनियर खेळाडू पाहायला मिळतील. डॉट केलं बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. 3 बॉल 23. 3 मोठे स्ट्रोक जरी आले तरी या मॅच मध्ये अनगावकरांचा आज पूर्णपणे चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र बॉलला उडवलाय. बॉल निघून चाललाय. संघर्षाचा शंखनाद शंख फुकले मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी पिलंजेकडनं मिस्टर सागरच्या बॅटमधनं षटकार. क्रिकेट आहे. सुनील पाटील नक्कीच काही होऊ शकेल. 2 मध्ये 17 धावा हव्यात. यावेळी आणखीन एक. इस बार तो छेल मात्र इथे विकेट झालाय. हवा म्हणतो स्टॉप आहे. आता 1 मध्ये बनवायच्या 17. चला नवीन बॅटर. यानंतर फायनल साठी वेट अँड वॉच करत पूर्ण प्रेक्षक राजा मान्यवर देखील यातील विजय टीम्स आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे. मी स्पोर्ट्स कवाड बी लाईन अप आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो चेक. तर नक्कीच रितेश किंवा कोणी जे 500 रुपये आमच्याकडे सोबत केले आपण मात्र घेऊन जा. अनगाव आणि बेस्ट ऑफ लक टीम या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळते. खुशी 11 संतोषी माता अनगाव फोसलिया फायनल मध्ये 2 हात करेल त्याच्या विरोधात होम टीम इन